आज 24 ऑगस्ट रोजी मिरज प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेना या संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला बसलो होतो। आमची प्रमुख मागणी अशी होती की मौजे सिद्धेवाडी तालुका मिरज येथील ज्येष्ठ नागरिक असणारे लक्ष्मण यशवंत पवार यांनी 19-20 साली त्या ठिकाणी त्यांच्या वडिलोपार्जित गट क्रमांक असणारा 314 या ठिकाणी घर बांधलं, बांधकाम परवाना घेतला, 8 नमुनाला त्याची नोंद झाली। त्याचबरोबर त्या ठिकाणी घरपाळा ते गेली 3-4 वर्ष झालं भरत आहेत, इतर कर भरत आहेत, त्यांना तिथं वीज कनेक्शन दिलेलं आहे, तसेच गॅसचं कनेक्शन दिलेलं आहे। केवळ हे काही दिवस यांना अर्धांगवायू झाला म्हणून नातेवाईकांच्या बाहेर गेले होते आणि 6 महिने ते गावी आले नाहीत, म्हणून त्या संधीचा फायदा घेत त्या ठिकाणी त्यांच्याच नात्यातील काही मंडळींनी त्या घराला बेकायदेशीररित्या कुलूप लावलं आणि ज्या वेळेला त्यांना समजलं की आपल्या घराला कुणीतरी कुलूप लावलं त्यावेळेला त्या ठिकाणी ते गेले असता तिथल्या त्या मंडळींनी शेजारच्या यांच्या अंगावरती गेले, यांना मारहाण केली, शिवीगाळ केली आणि त्या पद्धतीनं त्या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला झालेली आहे। त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी असतील, प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, DYSP असतील, पोलीस अधीक्षक असतील आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, आम्ही संबंधित विभागाकडे यांच्या ज्या घराला बेकायदेशीर पद्धतीने लॉक लावून त्यांना येण्यास त्या ठिकाणी मज्जाव केला जातो या संदर्भात आम्ही सगळीकडे तक्रार दिलेल्या आहेत। गेली 8-9 महिने झालं कोणत्याही पद्धतीने कारवाई होत नसल्या कारणानं आम्हाला या ठिकाणी भर पावसात आज या ठिकाणी त्या कुटुंबाला, दाम्पत्याला घेऊन या ठिकाणी बसावं लागलंय। आता प्रांत साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे। प्रांत साहेबांनी तात्काळ आम्ही हे सगळ्या कागदपत्रकांची पडताळणी करून चौकशी करून त्या ठिकाणी आम्ही योग्य तो न्याय देण्याची भूमिका घेऊ असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे आता सदर आंदोलन जे आहे हे आम्ही स्थगित करतोय, परंतु येणाऱ्या काळात जर या ठिकाणी अशीच परिस्थिती होत असेल, जर त्यांना न्याय मिळत नसेल तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल असा या निमित्ताने मी इशारा देतो। धन्यवाद।